ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं 4 विषयांवर आधारित अनोख्या छायाचित्रण स्पर्धेचं आयोजन. जिल्ह्याचं सौंदर्य आणि समृद्धी संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं एक अनोखी छायाचित्रण स्पर्धा 2025 आयोजित केली आहे. जिल्ह्यातील निसर्गाची भव्यता, वन्यजीव, लोकजीवन आणि बदलत्या ठाण्याचे विविध पैलू टिपण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व हौशी, नवोदित, व्यावसायिक छायाचित्रकारांसह नागरिक, विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही एक उत्तम संधी मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये 4 विषयांवर आधारित छायाचित्र स्वीकारली जाणार आहेत. प्रत्येक छायाचित्रकाराला प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त 4 छायाचित्रे पाठवता येणार आहेत. ही छायाचित्र उच्च दर्जाची असणं आवश्यक आहे. ही छायाचित्र ईमेल आयडीवर पाठवायची असून छायाचित्र सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांची निवड तज्ज्ञ समितीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या पहिल्या 3 उत्कृष्ट छायाचित्रांना आकर्षक बक्षिसं आणि मानपत्र देऊन गौरवण्यात येणार असून यातून निवडलेल्या अंतिम 100 छायाचित्रांना संबंधित छायाचित्रकारांच्या नावासह ठाणे जिल्ह्याच्या नियोजित कॉफी टेबल बुकमध्ये स्थान मिळेल. या स्पर्धेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपून तर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं आहे. ही स्पर्धा ठाणे जिल्ह्याच्या कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. यासाठी नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. धर्माच्या नावावर निवडून येतात, परंतु आम्ही हिंदू आहोत असं म्हणून हिंदूंच्या सर्व सणांचा बट्ट्याबोळ करून टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आमच्या काळातही कायदे होते, तरी लोकांना सण आनंदाने साजरा करण्याची मुभा दिली होती, असंही आव्हाड यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेवर बोलताना आव्हाड यांनी लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती विसर्जन करून श्रद्धेशी खेळ केला जात असल्याचं सांगितलं. खाड्या, सांडपाणी आणि अनधिकृत बांधकामांमुळे प्रदूषित झाल्या आहेत, परंतु त्यावर आवाज उठवला जात नाही. परंतु आता विसर्जनाच्या नावावर नागरिकांच्या भावनांचा अपमान केला जातोय. सिवरेज वर्षानुवर्ष त्या खाडीत सोडतात, त्याबद्दल बोला. तुमच्यामुळे खाडीचे 12 वाजले, त्याबद्दल बोला. अनधिकृत बांधकामांमुळे खाडीचा नाला झाला, त्यावर बोला. सत्ताधाऱ्यांनी नाल्याचा जे वाटोळे केले त्यावर बोला. ठाण्याची मोठी खाडी नाला झाली, त्याला जबाबदार सरकार आहे, अशी संतप्त टीका आव्हाडांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
टेंबीनाका देवी विसर्जनाबाबत बोलताना टेंबीनाकेची देवी तलावाच्या मध्यभागी नेऊन विसर्जन करतात, हे कसं चालतं? तुम्हाला सगळे कायदे माफ, लोकांना सगळे कायदे लागू, हे बरोबर नाही, असंही त्यांनी सांगितलं. सर्वसामान्य माणूस देखील माणूस आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण करणं आवश्यक आहे, परंतु त्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारणं गरजेचं आहे. लोकांच्या भावनांशी खेळून लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती टाकण्याची पद्धत चुकीचं असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. 10 दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयानं कडक बंदोबस्त लावलाय. ठाणे पोलिसांच्या जोडीला अतिरिक्त कुमक यावेळी गणेश मंडळं ते विसर्जन स्थळांपर्यंत तैनात असणार आहेत. साध्या वेशात पोलिसांचं पथक गस्त घालणारे. मिरवणुकीसह विसर्जन घाटांवर यावेळी 105 ड्रोनची नजर असून अनुचित प्रकार घडणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. येत्या शनिवारी गणरायाचं विसर्जन होणार आहे. आगमनाप्रमाणे विसर्जन मिरवणूक आणि विसर्जन स्थळी विशेष खबरदारी घेत मोठ्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था, CCTV कॅमेरे आणि ड्रोनची व्यवस्था केली आहे. त्याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यांसह पोलीस मुख्यालय आणि पोलीस महासंचालकांमार्फत 4000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसंच 3 SRP कंपन्या पाचारण करण्यात आल्या असून 800 होमगार्ड पोलिसांच्या मदतीला बंदोबस्ताला तैनात राहतील. यंदा ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे. आयुक्तालयात 35 पोलीस ठाणी असून प्रत्येक पोलीस ठाण्यात 3 ड्रोन भिरविणार आहेत. अशा प्रकारे 105 ड्रोन छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवतील. स्थानिक पोलीस ठाण्यांसह इतर पोलीस शाखा आणि पोलीस महासंचालकांद्वारे मिळालेल्या मनुष्यबळासह SRP कंपनी तैनात ठेवून ठाणे शहर पोलीस गणेश मिरवणुकीसह विसर्जनासह ईद-ए-मिलादसाठी पूर्णपणे तयारीत आहेत. यंदा ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवून खबरदारी घेतली जाणार असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित ठाण्यातील ऐतिहासिक दहीहंडी सोहळ्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नाव जागतिक पातळीवर गौरवले. तब्बल 13 वर्षांपूर्वीच म्हणजेच 10 ऑगस्ट 2012 रोजी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्यानं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती आणि आता पुन्हा एकदा कोकणनगर गोविंदा पथकाने 10 धारांचा मानवी मनोरा यशस्वीरित्या रचत जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय. श्री सिद्धिविनायकाच्या साक्षीनं या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अधिकारी स्वप्नील डांगरकर यांनी याचे अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द केला. हा सोहळा प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. सध्या गणेशोत्सव सुरू असून या यशामागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद आहेत, म्हणून या विश्वविक्रमाला गवसणी घालता आली आहे. त्यामुळे सिद्धिविनायकाचे आभार मानून पुन्हा नव्या खेळासाठी बळ दे यासाठीच हा सोहळा बाप्पाच्या मंदिरात आयोजित करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे विशेष आभार मानण्यात आले, कारण त्यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे आणि मार्गदर्शनामुळे हा विक्रम शक्य झाला. कोकणनगर गोविंदा पथक हे 10 थरांचा विक्रम अधिकृतपणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवणारं पहिलं पथक ठरलं आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. कोकणनगर पथकाची मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जोखीम पत्करण्याची तयारी हेच त्यांच्या विक्रमामागील मोठं यश आहे. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आणि गोविंदा पथकानं आणि मान्यवरांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या अथक परिश्रमांचं कौतुक केलं. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे ठाण्यातील दहीहंडी सोहळा आज जागतिक कीर्तीला पोहोचलाय. यावेळी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दहीहंडी ही केवळ परंपरा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असल्याचं सांगितलं. आज या विक्रमामुळे महाराष्ट्राचं नाव जगभर दुमदुमलं असून ही आपल्या संपूर्ण गोविंदांची ऐतिहासिक कामगिरी असून सर्व यशामागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद असल्याचंही त्यांनी सांगितलं.
भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमित सरैया यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. तसंच यावेळी उल्हासनगरमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भाजपत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यासाठी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजप प्रदेश महासचिव आणि विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, तसंच ठाणे पालघर महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघाचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन आणि इतर पदाधिकारी हे देखील प्रमुख उपस्थित होते. यावेळी असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं झालेल्या या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपचा किल्ला आणखी भक्कम झाला असल्याचं बोललं जात आहे.